आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रोडला अतिक्रमणाचा विळखा, ट्रॅफिक पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत। मिरजेत एसटी स्टँड परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोडवरती बेकायदेशीरपणे खुलेआम सार्वजनिक रस्त्यावरती विनापरवाना हातगाडे स्टॉल याच्यामुळे नागरिकांना ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे। ट्रॅफिक पोलीस यांच्या समोरच किमान या रोडवरती 8 ते 10 ट्रॅफिक पोलीस कार्यरत असताना देखील आर्थिक देवाणघेवाणमध्ये गुंतलेले दिसून येतात। त्यांचे या अतिक्रमणाला जाणून बुजून दुर्लक्ष आणि आर्थिक पाठबळ यामुळे बघ्याची भूमिका पोलीस कर्मचारी घेत आहेत का, हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज रोडवरती भरपूर रहदारी असते। हॉस्पिटलकरिता कर्नाटकातून अनेक रुग्ण या भागामध्ये प्रवास करीत असतात। या भागामध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पोलीस कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे। तरी देखील ट्रॅफिक जाम होते, याचे नेमके कारण काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। चौकामध्ये ट्रॅफिक पोलिसांची ड्युटी असताना कर्मचारी मात्र चौकापासून लांब जाऊन कुठेतरी अडगळीच्या ठिकाणी आडोशाला थांबून ई-चलनाद्वारे कारवाई करत असल्याचे चित्र दिसत आहे। पण ई-चलनाद्वारे सर्व कारवाई होतेच असे नाही। काही कारवाई विना ई-चलनाद्वारे रोख स्वरूपामध्ये मायागोळा करण्याचे उद्योग पोलीस कर्मचाऱ्यांकडून सुरू आहेत। पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात देखत जे रस्त्यावरती स्टॉल मांडून अतिक्रमणे करत आहेत, यांच्यावरती सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांनी बेधडकपणे कारवाई करून रस्त्याला मोकळा श्वास निर्माण करून द्यावा, या अपेक्षा मिरजकर नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।